विनोदकुमार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आज या ठिकाणी महानगर न्यूज होत आहे, त्या उद्घाटकाचे उद्घाटन करताना त्या प्रसंगी असलेले संजय खेतळे हे संपादक असून महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे ते ठाणे शहर, तसेच नितीन गायकवाड हे ग्लोबल मराठी न्यूज चॅनलचे संपादक आहेत व तसेच ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत व विनोदकुमार म्युझिक कंपनीचे मालक आहेत। ह्या तिन्ही चॅनलचे आज उद्घाटन झाले असे मी जाहीर करत आहे। मी प्रमोद इंगळे सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करत आहे आणि ह्या सर्व तिन्ही संपादकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। त्यांचं येणारी वाटचाल ही भविष्यात त्यांची वाढीला त्यांनी चांगल्या प्रकारचे अन्याय अत्याचार उभं राहावं व लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडणारं हे चॅनल असावं अशी मी अपेक्षा करतो व सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नववर्षाच्या निमित्ताने महानगर न्यूज, ग्लोबल मराठी न्यूज आणि डीजी म्युझिक या तिन्ही माध्यमांच्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाले आहे। उद्घाटनाला आपले प्रमुख सल्लागार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रमोद इंगळे साहेब इथे हजर आहेत आणि या तिन्ही माध्यमांचे मालक आणि संपादक संजय खेतले साहेब, नितीन गायकवाडजी आणि विनोदकुमार दांडे यांना मी या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी भविष्यासाठी यशस्वी व्हावे ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमचे सहकारी नितीनजी गायकवाड यांनी ठाण्यासारख्या शहरामध्ये ज्याचं वाढती नागरीकरण असं निश्चित प्रकारे एक वेगळ्या प्रकारचं शहर आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली घडत आहे। ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे, वाढतं नागरीकरण आहे। यामध्ये निश्चितच सामान्य माणसांचे प्रश्न हे निश्चितच कुठेतरी या माध्यमातून, ग्लोबल मराठी न्यूज या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचतील अशा प्रकारचं काम नितीन गायकवाड यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो। त्यामुळं सर्वसामान्यांचे प्रश्न वास्तविक पाहता अशा प्रकारच्या चॅनल्स निघत असताना शहर आणि शहराचा विकास आणि त्यामध्ये येणारे अडचणी, त्याचबरोबर सामान्य नागरिकांचे प्रश्न हे निश्चित प्रकारे निर्भीडपणे मांडून त्यावर सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून होईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी नितीन गायकवाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईन की आपण ग्लोबल मराठी न्यूज अशा प्रकारचे चॅनल काढून या ठिकाणी आपण नवीन कार्यास प्रारंभ करतायत। नवीन कार्याला माझ्याकडून, माझ्या परिवारांच्याकडून, शिवसेना पक्षाच्या वतीने शुभेच्छा। नवी महानगरपालिकेचे नगरसेवक राजेश मोरे साहेब आमच्या कार्यालयामध्ये आज शुभेच्छा देण्यासाठी आले, त्यांच्यावर आपण शुभेच्छा घेऊ। ग्लोबल मराठी न्यूज चॅनलचा आज शुभारंभ झालेला आहे। त्यांची सगळ्या टीमला मी त्यांच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की त्यांनी आत्ता ठाणे शहरासाठी एक चांगल्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं पत्रकारिता करावी। त्यांनी ज्या अन्याय होत असेल तिथे धावून जावं, त्या अन्यायाला वाचा फोडावी। आत्ता बऱ्याच पद्धतीनं हे पत्रकारितेकडे वेगळ्या अँगलने बघितलं जातं, त्यात एक मोठा लांबचा पल्ला त्याने गाठावा आणि ते करताना त्यांना आई भवानी आई ताकद देऊ। त्यांच्या ह्या नवीन त्यांच्या उपक्रमास माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। स्टार्ट। ठाणे पालघर जिल्हा निरीक्षक सिद्धार्थ जाधव साहेब इथे आमच्या ग्लोबल न्यूजचं चॅनल आलेलं आहे, त्यांचे आपण दोन शब्द जाणून घेऊया। सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय। या ठिकाणी ग्लोबल मराठी न्यूज याची सेरेमनी आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मला देखील इन्व्हाइट केलं गेलं। त्याबद्दल प्रथमतः मी नितीन गायकवाड हे आमचे खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर आता पत्रकारितेमध्ये ते ज्या पद्धतीने काम करत आहेत तर खरंच खूप आमच्यासाठी, म्हणजे आम्ही एकत्र सहवास केलेला आहे आणि म्हणून ते आम्हाला स्वतःला त्या गोष्टी आता अभिमानास्पद वाटत आहेत। आणि ज्या पद्धतीने ही टीम सगळे आहे, संजय खेतले असतील, नितीन गायकवाड असतील स्वतः, तसेच विनोद दांडे असतील,
विनोद धांडे असतील, ही जी टीम आहे ही जी आता पत्रकारितेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही काम करत आहेत यांनी नितीन गायकवाड स्वतः मी पाहिलेलं आहे की 2-3 इश्यूज ज्या सामाजिक इश्यूज झाल्या त्या ठिकाणी तो आवर्जून उपस्थित होता आणि त्या इश्यूज आत्ता ह्या काळाची गरज आहेत की ते इश्यूज हे समाज माध्यमात आले पाहिजेत. आता जो काळ आहे हा पत्रकारितेला न्याय देण्यासाठी जर उभारी कोणी काम केल्यास करायची गरज आहे तर अशा जे काही कारण मेन मीडिया स्ट्रीम ही संपूर्णतः कोलॅप्स झालेल्याचं दिसून येतं आणि अशा वेळेस ही जी पत्रकार मंडळी आता तयार होत आहेत यांनी ती धुरा हातात घ्यावी असं आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना वाटतं. कारण की ज्या पद्धतीने काही दिवसापूर्वी आम्ही पंतप्रधानांचा निषेध केला आणि त्याचे बॅनर आमचे काढण्यात आले, तर ह्या पद्धतीने जी काही लोकशाहीचं वळण हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रकार सुरू आहे तर त्याच्यावरती घाला घालण्यासाठी तुमच्यासारख्या पत्रकारांची खूप गरज आहे आणि आम्ही स्वतः त्याबद्दल साशंक आहोत की आम्हाला वाटतं की जर अशा पद्धतीने सोशल मीडियाची लोकं तयार झाली तर आम्हाला आमची बाजू मांडता येईल.